समोर येतात आपले आवडते डॉक्टर काका ऋषभ पारिसे. लाजून हसणे अन हसून हे पाहणे, लाजून हसणे अन हसून हे पाहणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, बहाणे. डोळ्यास पापण्यांचा का सांग भार भावा, डोळ्यास पापण्यांचा का सांग भार भावा, मिटताच पापण्यांका चंद्रही दिसावा, मिटताच पापण्यांका चंद्रही दिसावा, हे प्रश्न जीव घे, हे प्रश्न जीव घे, हरती जिथे शहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. खूप छान वाटलं मला, आवडलं मला. अतिशय छान गायलास, मस्त परफॉर्मन्स छान होता, सुरामध्ये झाला. तुझे उच्चार जे आहेत ना, थोडं तुझं त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजेस. म्हणजे फोकस म्हणतोय मी. लाजून हसणे हसणे, हसणे जे आहे हे सगळं पूर्ण गाणंभर हे मला जाणवत होतं की हा तुझा नॅचरल फोकस नाहीये. मी आतापर्यंत तुला ऑडिशन पासून ऐकत आलेलो आहे. आता ह्याच एपिसोडमध्ये आणि ह्याच्या आधीच्या मला वाटतं तू एकदम नाकामध्ये खूप जास्ती गायला लागलायस. गझल गाताना एक थोडासा फोकस वेगळा असतो, एस्पेशली उर्दू गझल गाताना. तो फोकस इथे लावण्याची काही गरज नाही आता. इतकंच, पण बाकी गाणं तुझं खूप छान झालं. ऑल द बेस्ट. थोडंसं अजून तुझ्या ना हरकतींवरती कंट्रोल आला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा एक लय असते. संगीतकारांनी जेव्हा ते गाणं बांधलेलं असतं त्या लयीत बांधलेलं असतं त्या हरकतीत सुद्धा, तर त्या हरकती त्या लयीतच आल्या पाहिजेत. त्या जर तू घाई केल्यास तर त्या छान वाटत नाही ऐकताना. इतकं लोकप्रिय तू गाणं गायलंस, इतकं सुंदर गाणं गायलंस, त्याबद्दल तुझं अभिनंदन. ऑल द बेस्ट. थँक्यू. खूप मस्त केलास ऋषभ. पण आता निकालाची वेळ आहे. काका डेंजर झोन मध्ये आहात, पण तुम्हाला माहिती आहे फायनल निकाल नाहीये. सो ऑल द बेस्ट.